नागपुरात रविवारी मध्यरात्रीनंतर रामदास पेठ येथील सेंट्रल बाजार मार्गाच्या एका ब्रेझर कार वाहन चालकाच्या मस्तीचा फटका 3 वाहनांना बसलाय। ऑडी कार चालकाने जवळपास 130 किलोमीटरच्या वेगाने कार चालवत 2 कार आणि एका दुचाकीला धडक दिली असून धडकेनंतर आरोपी तिथून फरार झालाय। सुदैवाने या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झाली नाही। या प्रकरणातील कार ही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावावर आहे। दरम्यान या प्रकरणी राजकीय आरोप होताच ही गाडी आपल्या मुलाच्या नावावर असली तरी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, कोणालाही वेगळा न्याय लावू नये अशी भूमिका बावनकुळे यांनी घेतली। गाड्या उडवल्या आता थेट आरोप केला। माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे, कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे। मी कुठल्याही पोलीस यंत्रणेची आता बोललो नाही, त्यांना जे आढळेल सीसीटीव्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे, कोणी राजकारणाचा असो कोणी असो। पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे। सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वराच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही। मी परमेश्वराचे आभार मानतो, पण ॲक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं।